नाशिकमध्ये रिक्षा चालकांची सिटी लिंक बस कर्मचाऱ्याला मारहाणीनंतर सिटी लिंक चालकाचा संपामुळे प्रवाशांचे हाल। राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा फटका, कोकणासह विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पावसाची हजेरी, शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण। पुढील 3 ते 4 दिवस राज्यामध्ये अवकाळी पावसाचा इशारा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी अलर्ट घोषित, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही पावसाचा अंदाज। मुंबईतील सर्व पार्किंगचे दर महागण्याची शक्यता, पार्किंग शुल्कामध्ये तब्बल 40% वाढ करण्याचा प्रस्ताव, पुढील 4 ते 5 महिन्यांमध्ये नवे दर लागू होण्याचे संकेत। मुंबईतील फेरीवाल्यांना QR कोड ओळखपत्र द्या, उच्च न्यायालयाचे मुंबई मनपाला आदेश, बांगलादेशी अवैध फेरीवाल्यांवर कारवाईसाठी QR, कोल्हापुरातही अधिकृत फेरीवाल्यांना QR कोड। शालार्थ ID घोटाळा प्रकरणामध्ये वेतन रखडल्यामुळे शिक्षकावर फूड डिलिव्हरी करण्याची वेळ, गेल्या 14 महिन्यांपासून शिक्षकांना पगार नाही, 632 शिक्षकांवर मिळेल ते काम करण्याची वेळ। पश्चिम बंगालमध्ये आज अमित शहांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक, शहाच्या बैठकीत होणार मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरणार। तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर बहुमताच्या 118च्या आकड्यावर ठाम, तर DMK आणि AIADMK एकत्र येण्याच्या चर्चांनंतर TVK आमदारांकडून सामूहिक राजीनाम्याचा इशारा। चेन्नईमध्ये TVK समर्थकांचं आंदोलन, तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्या विरोधात आंदोलन, चेन्नईतील लोकभवनाबाहेर आंदोलन केलं गेलं। विजय जोसेफ यांना पुढील सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित न केल्याबद्दल आंदोलन। इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नामध्ये चोरी, गर्दीचा फायदा घेत दागिन्यांवर डल्ला, पोलिसांनी 2 चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, आरोपींकडून 2,90,000चा मुद्देमाल जप्त। पुण्यामध्ये आणखी एका मुलीवर लैंगिक अत्याचार, उरळी कांचनच्या चोरता पावडी या भागामधली घटना, पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी। गोव्यामध्ये बलात्काराच्या घटना, सर्वाधिक NCRBच्या अहवालातून माहिती समोर, घटनेमध्ये 61% पीडित अल्पवयीन। जालना अत्याचार धर्मांतरासाठी दबाव प्रकरण, हिंदुत्ववादी संघटनांकडून आक्रोश मोर्चा, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी, गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। पुण्यातील चाकणमधील कंपनीमध्ये बिबट्याची एंट्री, औद्योगिक वसाहत परिसरामध्ये कंपनीमध्ये शिरला बिबट्या।